नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मराठी ब्लॉगर कॅन्चनवर. सर्वात आधी सांगा कसे आहात तुम्ही सगळे. आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि मी पण मजेत आहे. आज गणपतीचं जेवण आहे. तर ॲक्च्युली काल काय झालं, काल तेरवी होती बाबांची, मोठ्या बाबांची. तर मी 2 दिवस आधीच गेली होती याला अकोटला. आणि आज आता मला गणपतीला जेवू घालायचं होतं आणि आज यांचा वाढदिवससुद्धा आहे. तर म्हणून मग घरी आली आणि आता सर्व तयारी झालेली आहे. सर्व काही व्यवस्थित केलेलं आहे, जे जे गणपतीच्या पानांसाठी लागतं ते. आणि आता फक्त पान वाढायचं आहे गणपतीचं, तर ते करते. आणि हो, आता मी विसरले सर्व झाल्यानंतर की आपल्याला पुरणाचे मोदक पाहिजे असतात आजच्या दिवशी. तर ते पुरणाचे मोदक पण बनवायचे राहिलेले आहे. इकडं पानं वाढते, पुरणाचे मोदक बनवते आणि नंतर मग आरती वगैरे करते. आणि यांचा वाढदिवस आज कसा सेलिब्रेट होईल ते मला आता माहिती नाही, कारण यांना थोडं बरं नाही वाटत आहे. तर हे थोडं रेस्ट करत आहे. तोपर्यंत मी माझं काम आटपून घेते. तर बघू काय होतं. तर दरवर्षी आपल्याकडचे गणपती बाप्पा हे अनंत चतुर्दशीच्या दिवशी उठतात, पण यावर्षी काय झालं की एक दिवस आधी यांचा बर्थडे होता, म्हणजे 16 तारखेला. तर त्यामुळे आम्ही गणपती बाप्पाचं विसर्जन हे 16 तारखेलाच केलं, यांच्या बर्थडेच्या दिवशी. आणि म्हणजे एक काय म्हणतात त्याला, कोइन्सिडंट पण म्हणू शकतो की यावर्षीला त्यांचा बर्थडे आणि गणपती विसर्जन हे एकाच दिवशी आलं आणि त्यांचा जन्मसुद्धा गणपती विसर्जनच्या दिवशीचाच आहे. तर खूप छान वाटलं आम्हाला यावर्षी, कारण पण काय झालं की यांचा सकाळपासून थोडं ताप आणि ह्या सर्व गोष्टी होत्या, म्हणजे त्यांना बरं नव्हतं. पण ठीक आहे, आता मी तयारी करत आहे गणपती बाप्पांच्या जेवणाची. इथे मी पहिल्यांदा आरतीची तयारी करते, गणपती बाप्पांचा हार वगैरे हे ते चेंज करते. तसं आईंनी घरच्या फुलांचा हार बनवलेला होता, पण यांनी विकत आणला, तर तो पण टाकून दिला. आणि आज मला दरवर्षी असं वाटते की दुर्वांचा हार बनवते मी, पण दरवर्षी असं होते की दुर्वाच मिळत नाही त्यावेळेपर्यंत आणि मला दुर्वांचा हार बनवलाच जात नाही. तर ठीक आहे, काय हरकत नाही, जेवढं आहे तेवढं त्यात समाधान मानायचं. आणि बस इथे सर्व काही झालेलं आहे. पान वाढायची तयारी सुरू आहे माझी. पान वाढते. आणि हो, तुम्ही सर्वांनी यांना जे विश केलेलं आहे कम्युनिटी पोस्टवर, मी कम्युनिटी पोस्ट टाकली होती यांच्या बर्थडेची, तर त्याच्यासाठी तुम्हाला खूप 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 धन्यवाद. म्हणजे तेव्हा तर मी कॉमेंट्समध्ये तुम्हाला धन्यवाद बोलू शकले नाही, पण आता इथे बोलते की तुमच्यासाठी खूप खूप मोठं थँक्यू. आणि ज्यांनी पण विश केलं त्यांच्यासाठी पण, ज्यांनी नाही केलं त्यांच्यासाठी पण, आणि जे आता व्हिडिओवर कॉमेंट करतील त्यांच्यासाठी सुद्धा थँक्यू सो मच. आता इथे जे केळीचं पान आहे, केळीच्या पानाचा मान असतो, तर केळीचं पान अंथरलं. पहिल्यांदा त्याला धुवून घेतलं छानपैकी. आणि नंतर मग कोणीतरी मला म्हटलं होतं की देवाच्या पानावर मीठ घालत नसतात, आणि मी घरी बोलली तर आता प्रत्येक जागेची ना वेगवेगळी पद्धत आहे. आता मी घरी आईला म्हटलं की आपल्याकडे म्हणजे हे पानावर मीठ ठेवतात, पण असं कोणीतरी मला कॉमेंट केली होती की मीठ ठेवत नसतात देवाच्या पानावर. पण आता जी पद्धत आमच्याकडे सुरू आहे ती सुरूच ठेवणार आहेत, आता जुना काळापासून ज्या सुरू आहेत पद्धती. तर इथे मी काय ठेवलं, मीठ, लिंबू आणि अद्रक. तर अद्रक हे अशासाठी ठेवलं जाते की आलं म्हणतात ना, आलं. तर आता प्रत्येक गोष्टी म्हणजे आपण कधी कधी काय होते की चुका होतात काही काही गोष्टी, तर म्हणून त्याच्यामध्ये आलं ठेवलं जातं की सर्व काही आलं म्हणून. तर असं म्हणून हे इकडची पद्धत आहे आमच्याकडची. आणि 21 दिवे, 21 मुठा, 21 फळं आणि सर्व काही 21च्या क्वांटिटीमध्ये असते. इथे भात, वरण, भजे, कुरडी, पापड, सर्व पदार्थ बनलेले होते, कढी वगैरे. आणि नंतर मग मी ताट वाढलं आणि नंतर मग आम्ही आरती वगैरे केली, इथली आरती केली. आणि आम्ही घरीसुद्धा गेलो होतो, घरचीसुद्धा आरती वगैरे झाली होती. आणि हो, आम्ही जी म्हणजे गणपती शिरवायला जातो तर ते आम्ही आमच्या गावी जात असतो भातकुलीला. तर तिथे जी पेढी नदी आहे तिथे आम्ही गणपती शिरवतो दरवर्षीला. तर आता तुम्ही समोर बघालच, तर दरवर्षीचे जर तुम्ही ब्लॉग नसेल बघितले तर आधीचे पण ब्लॉग बघून घ्या. आधीचे ब्लॉग पण खूप छान आहेत, तुम्हाला छान वाटतील बघायला. आणि जे नवीन जॉईन झालेले आहेत त्यांच्यासाठी, आणि जे जुने आहेत आपले सबस्क्रायबर्स तर त्यांनी तर बघितलेलेच असतील आपलं दरवर्षी कसं होतं, काय होतं आपल्याकडे, तर ते सर्व त्यांना माहितीच आहे. एक माझ्या फॅमिली मेंबर म्हणजे माझे जे फॅमिली मेंबर आहेत ते त्यांच्यासारखेच आहेत. ते म्हणजे एक फॅमिली मेंबर्स बनलेले आहेत ते माझे, आणि त्यांना सर्व काही माहिती आहे माझ्या लाईफबद्दल. सर्व म्हणजे मी काय करते, माझे रिलेटिव्ह कोण आहेत, काय आहेत, सर्व काही माहिती आहे. पण जे जे नवीन जॉईन झालेले आहेत आपल्या, आता किचनचा व्हिडिओ जो म्हणजे खूप मला असं वाटतं थोडा व्हायरल याच्यावरच आहे तो, तर त्याच्यापासून जे जुळलेले आहेत आपल्यासोबत,
तर त्यांच्यापासनं म्हणजे त्यांच्यासाठी सांगते आहे हे सर्व नवीन. आता मोदक बनवायचे राहिलेले होते, तर मोदक वेळेवर बनवायला लागले मी. म्हणजे विसरली होती पूर्णपणे की मोदक बनवायचे आहे म्हणून. पुरणाचे मोदक असतात आजच्या दिवशी. तसं पहिल्या दिवशी मी पेढ्याचे मोदक, मध्ये पेढ्याचे मोदकच होतात जास्तीत जास्त, कारण आम्ही जेव्हा महालक्ष्मीला जातो तर तेव्हा इतका वेळ नसतो आणि जास्तीत जास्त काय होते की हेच आरती करायला घरी येतं, तर यांना इतकं मोदक वगैरे जमत नाही, म्हणून पेढ्याचे मोदक घरून बनवून पाठवते मी. आणि तिथे पण खूप घाई असते, तर त्याच्यामुळे ह्या सर्व गोष्टी होतात. पण मध्ये कधी तिळाचे मोदक, कधी शेंगदाण्याचे मोदक असा प्रसाद दिला जातो मोदकाचा गणपती बाप्पांना. आणि शेवटच्या दिवशी ही गणपती बाप्पांना जेवू घातलं जातं. आणि जेवू घातलं म्हणजे त्याच्यामध्ये खूप सारे पदार्थ असतात, पुरणपोळी वगैरे हे ते असते. तर या दिवशी काय म्हणतात त्याला, 56 भोगाचा नाही तर आपल्या इकडे महाराष्ट्राकडे पद्धत आहे, तर तेवढ्याचा भोग लागतो देवाला. आणि बस इथे मोदकं वगैरे बनवून घेतले आणि सर्व क्लिनिंग वगैरे करून घेते. नंतर मग आपल्या आरतीची तयारी करते, कारण आरती करून आपल्याला विसर्जन करायलाही जायचं आहे. आणि यांना थोडं बरं नसल्यामुळे ते थोडे डलच होते, म्हणजे झोपलेलेच होते. म्हटलं त्यांना तुम्ही आराम करा, तोपर्यंत मी माझं काम करते आणि नंतर मग आपण आरती वगैरे छान पद्धतीने करू. तर आज यांचा बर्थडे समोर कसा होणार, काय होणार आणि काय काय समोर होणार आहे तुम्ही बघाच ब्लॉगमध्ये आता कंटिन्यू. आणि हो, आमच्याकडे विदर्भामध्ये जी म्हणजे प्रसादाची भाजी असते ती कोहळ्याची असते. आणि महालक्ष्मींच्या प्रसादाची भाजीसुद्धा कोहळ्याची असते. आणि गणपती बाप्पांच्या प्रसादाची भाजीसुद्धा कोहळ्याचीच असते. तर कोहळ्याच्या भाजीचा मान असतो. आणि मला पूर्ण वर्षभरात मी याच सीझनमध्ये, म्हणजे ह्या महालक्ष्मींच्या आणि गणपती बाप्पांच्या या सीझनमध्येच मी कोहळ्याची भाजी खाते. त्यानंतर मी कोहळ्याची भाजी खात नाही. म्हणजे प्रसादाची मला कोहळ्याची भाजीची मी वाट बघते पूर्ण वर्षभर, आणि प्रसादाचीच कोहळ्याची भाजी खाते. नंतर मग घरी बनवलेली कोहळ्याची भाजीचा इतका टेस्ट येत नाही जेवढा आपल्या प्रसादाच्या भंडाराच्या कोहळ्याच्या भाजीचा येतो. आणि तसंच भंडाराचं काही पण असलं तरी ते खूप छान लागतं आहे. बाकी आपण घरी कितीही छान बनवा, त्याच्यामध्ये कितीही काही घाला, ते इतकं म्हणजे ती टेस्ट येतच नाही त्याची. आता इथे आपले पुरणाचे 21 मोदक तयार आहेत आणि यांना आपल्याला तळायचं आहे. फक्त आता मी इथे दळून घेते मोदकांना, नंतर मग आपला प्रसाद रेडी होऊन जातो. आणि या प्रसादाचा मान असतो म्हणून, म्हणजे आमच्याकडे तरी पुरणाच्या मोदकांचा मान आहे. आणि सर्वच जण पुरणाचेच मोदक करतात. तुमच्याकडे कशी पद्धत आहे, काय आहे, मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि तुम्ही कुठे राहता हे सुद्धा कळवा. आता आपला प्रसाद रेडी झाला की मग मी माझं प्रसाद अर्पण करेल देवाला आणि नंतर मग आपली आरती आपण करू. तर चला मग आता इथे सर्व रेडी करून घेते आणि नंतर मग आरतीची तयारी करते.
बस आमची आरती झाली आणि आम्ही बाहेर निघून गेलो, दारं बंद केले आणि गणपती बाप्पांना छानपैकी जेवू दिलं. नंतर मग आम्ही जेवायला बसलो, प्रसाद घ्यायचा होता तर, आणि नंतर निघायचं पण होतं आम्हाला विसर्जनासाठी. तर थोडा वेळ रेस्ट केली, मग जेवण वगैरे झालं. 4 hours later. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, मोरया. मंगल मूर्ती. गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी इथे आम्ही पोहोचलो आता भातकुलीच्या पेढी नदीला आणि दादांना सुद्धा बोलवलं होतं घरून. ताई दरवर्षी ताई येतात, दादा येतात, घरचं गणपतीसुद्धा असतो. तर आम्ही मस्त दोन गणपतीची आरती करतो आणि नंतर मग विसर्जन करतो. पण यावेळेला अनंत चतुर्दशीच्या दिवशी दादांना विसर्जन करायचं होतं आणि आम्ही आदल्याच दिवशी आलो होतो, म्हणून मग दादा विसर्जन करायला आले होते. आणि यावेळेला खूप म्हणजे असं शांतता होती. यावेळेला मस्त शांततेने आमचं विसर्जन झालं. नाहीतर अनंत चतुर्दशीच्या दिवशी काय होते की खूप घाई होऊन जाते आणि तिथे गणपती ठेवायला किंवा मग गणपतीची आरती करायला सुद्धा जागा नाही मिळत. म्हणजे अमरावतीचे सर्वजण इथेच येतात ना, म्हणजे जास्तीत जास्त लोक इकडच्या साईडचे. तर त्यामुळे मग इथे काहीच जागा मिळत नाही आणि आपल्याला खूप घाईत करावं लागतं सर्व. यावेळेला खूप मस्त आरामात झाला आणि खूप आतमध्ये सुद्धा जाऊ दिलं त्यांनी तिथपर्यंत. नाहीतर काय होतं की तिथूनच ते पोलीस वगैरे घेतात आणि एक जण ठेवलेलं असतं तिथे आणि तेच लोक तिथे विसर्जन करतात. तर असं म्हणून आता इथे मस्त आरती करून घेतो आणि आरती झाल्यानंतर वातावरण खूप छान झालेलं होतं. संध्याकाळ झालेलीच होती, म्हणजे बस अंधार पडलेलाच होता आणि आम्ही इथे आरती वगैरे केली. आरती वगैरे करून छान विसर्जन केलं आणि नंतर मग घरी गेलो. घरची आरती केली आणि नंतर मग अमरावतीला परत गेलो. Ada. गणपती बाप्पा पुढच्या वर्षी एक लाडू फुटला. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती बाप्पांचं विसर्जन करून घरी आलो आणि इथे चहा वगैरे झाला. नंतर मग आम्हाला जेवायचं तर नव्हतंच, कारण खूप लेट झालं होतं आमचं जेवण. तसंही घरी खूप साऱ्या गोष्टी पडलेल्या होत्या आणि इथे बसल्या बसल्या ईश्वरीने माझी वेणीसुद्धा, म्हणजे काय म्हणतात त्याला, आंबाळासुद्धा पाडून दिला होता, हेअरस्टाईल बनवून दिली होती. तर खूप छान हेअरस्टाईल तिने बनवून दिली होती, मला तर आवडली होती. आधी पाहिजे होती ही हेअरस्टाईल, छान वाटली असते आणखी. चला घरी पोहोचलेलो आहोत आणि हो, यांना थोडं बरं नाही वाटत आहे. तिकडनं निघतानाच त्यांना थोडं फीवर वगैरे वाटत होता. तर त्यामुळे आम्ही आज केक पण यांचा कट नाही केला. म्हणजे सकाळी आम्ही जेवण पण लेट केलेलं होतं, तर आता जेवायची इच्छा नव्हती. म्हणजे माझी इच्छा होती की डिनरला वगैरे जाऊ, पण आई पण बोलल्या की मला दुसऱ्या दिवशी ॲक्च्युली माझ्या नंदोईची तब्येत ठीक नाही आहे, तर म्हणून मला तिकडं जायचं आहे. तर त्या पण बोलल्या की आता तुम्ही जातच आहात, म्हणजे भातकुलीला आम्ही जातच आहोत, तर
सोबतच जाऊ आणि तिकडनं मग त्या उद्याला निघून जातील म्हणून त्यांना थांबायचं नव्हतं. त्यामुळे डिनरचा प्लॅन आमचा कॅन्सलच होता. म्हटलं केक आणू, केक तरी कट करू ॲटलिस्ट, पण यांचं हे आता बरं नसल्यामुळे आणि त्यांना फीवर वगैरे चढल्यामुळे तो आमचा केक कट करायचा राहिलेला आहे. आणि आता हा जो प्लॅन आहे, आता उद्या तर यांची ड्युटी राहणार, म्हणजे स्ट्रिक्ट ड्युटी अनंत चतुर्दशी असल्यामुळे, तर त्यामुळे उद्याचा तर हा प्लॅन होणार नाही. पण परवाच्या दिवशी बघू, काहीतरी थोडंफार तरी करण्याचा प्रयत्न करू. जर केलं तर ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळणारच आहे. आणि हो, हेअरस्टाईल ही मला इशूनी बनवून दिली होती. तिथे गेल्यानंतर तिला दिसलं की ट्रेडिशनल साडी मी घातलेली आहे, तर तिला वाटलं की चला काकूंची हेअरस्टाईल बनवून द्यायची, म्हणून तिने मस्त हेअरस्टाईल बनवून दिली. ही हेअरस्टाईल मला पहिल्यांदा पाहिजे होती, म्हणजे इथे असताना पाहिजे होती, पण कोणी बनवून द्यायला नव्हतं. माहीला इतकी व्यवस्थित येत नाही आणि मला माझी स्वतःची येत नाही, म्हणून मग हेअरस्टाईल माझी बनवणं नव्हती झाली. पण आता मला छान वाटत आहे. पण आता मला ही काढावी लागणार आहे. झोपताना मला रुतणार आहे सर्व बन वगैरे, त्यामुळे मला काढावं लागणार आहे. आणि तिने मस्त छानपैकी मस्त बनवून दिली जशी मला पाहिजे होती. थोडंफार इकडे तिकडे, म्हणजे तिने जास्त कंगव्याचा यूज नाही केला, म्हणून म्हणजे तिने असंच प्रॅक्टिससाठी केली होती, पण मला आवडलीत, मी तशीची तशीच ठेवली. तर छान वाटत आहे. पण काय करू, आता थोड्या वेळातच काढायची आहे मला. आणि साडी चेंज करायच्या आधी म्हटलं तुमच्यासोबत बोलून घेते आणि या ब्लॉगला एंडसुद्धा करते आणि सांगून पण देते काय काय झालेलं आहे म्हणून. तर आय होप तुम्हाला हा छोटासा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्ही अजूनपर्यंत नसेल केलं तर. आणि हो, याच्याशिवाय आणखी 2 चॅनल्स आहेत माझे, तिथे पण मला तुम्ही सबस्क्राईब करू शकता. दोन्ही चॅनल्सचं लिंक, इन्स्टाचं लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाणार. डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा. चला मग, बाय, टेक केअर आणि लव्ह यू ऑल, बाय.